कम आज माझे फोन कट करतोय. गुरुजी जरा अर्जंट आहे, मी आलोच. सॉरी. हा सुजित, मी 2-3 वेळेस फोन कट केला म्हणजे मी कामात असेल ना. का फोन करतोय? काय अर्जंट काम आहे का? म्हणे अर्जंट असल्याशिवाय मी सारखा सारखा तुला फोन करणार आहे का? काय अर्जंट काम आहे? काही नाही, तू कसा आहेस हे विचारायला मी फोन केला तुला. सुजित, आर यू सिरियस? मी इथे पूजेत बसलोय. हो सॉरी सॉरी म्हणे, पूजा चालू होती हे डोक्यातनं निघून गेलं माझ्या. बर, ठेवू फोन मी आता? हा नाही नाही नाही, अरे एका कामासंदर्भात फोन केला तुला, ते काम सांगितलंच नाही मी. डॅडच्या स्टडीमध्ये ना एक बिल्सची फाईल आहे, ती जरा अर्जंटली ऑफिसमध्ये घेऊन ये. काय आता? अर्जंट आहे म्हणे. अरे पण हे बघ, मी आता पूजेत बसलोय, मी नाही येऊ शकत. ठेवतो मी फोन. म्हणी ऐक, ऑडिटरने मागितली आहे ती फाईल. त्यांनी काहीतरी क्वेरी काढली आहे, त्यांनी डॅडला फोन केला होता. डॅडने मला फोन करून सांगितलंय लवकरात लवकर ती क्वेरी सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे डॅड मोकळे होतील तिकडे. कळतंय का तुला? त्यामुळे ती फाईल तुला घेऊन यावंच लागेल. पूजेला बसतोय माझ्या घरात. अवकात आहे का तुझी? मस्त कामाला लावला. आता बघू कशी करतोय पूजा. काय ना म्हणी, देवाची पूजा करा, जागर करा, काही करा, तू आणि तुझी बायको जे शोधताय ना ते तुम्हाला कधीच मिळणार नाही, कारण सगळे पुरावे मी संपवलेत. आता तुमचा देव सुद्धा तुमची मदत करू शकत नाही. सुजित सुजित सुजित, I'm proud of me. I'm proud of myself. ते पूजा चालू आहे आणि हा मला फाईल आणायला लावतोय. नाहीये ती फाईल. चला, पूजा छान संपन्न झाली. स्वानंदी, तुला देवीकडे जे काय मागणं मागायचंय ते माग. ती तुझं मागणं नक्की पूर्ण करेल. येतो मी. देवी, काय मागू मी तुझ्याकडं? मला काय हवं आहे, काय नको आहे, तुला सगळंच माहिती आहे. तू माझा काल होतीस, माझा आज आहे आणि माझा उद्याही तूच असणार आहेस. माझ्या प्रत्येक श्वासात आहेस तू. पण माझा भूतकाळ माझ्या वर्तमानावर येतोय. काही दिवसात माझं बाळ जन्माला येईल आणि त्याच्यावर माझ्या भूतकाळाची काळी सावली मला अजिबात पडू द्यायची नाहीये.
गेले कित्येक दिवस झाले मी, वॉर्डन मॅडम, मणी सर माझ्या गुन्हेगाराला शोधायचा प्रयत्न करतोय, पण यश मिळत नाहीये. मी हात जोडते तुझ्या पुढे, माझ्या गुन्हेगाराला शोधण्यात यश दे प्लीज. माझ्या गुन्हेगाराला शोधून मला त्याला शिक्षा द्यायची आहे. त्याला शिक्षा मिळाली ना, हे सगळं योग्य होईल. माझ्या बाळाचं, माझं भविष्य उज्ज्वल होईल. मी हात जोडते तुझ्या पुढे, मला न्याय हवाय. मला तुझ्याकडून न्याय हवाय. आता तू आहेस आणि मी. जोवर तू मला न्याय देत नाहीस तोवर मी तुझ्या पूजेतनं उठणार नाही. की नाही अंबाबाई मला न्याय दे. देवी आई मला न्याय दे. महालक्ष्मी नमोस्तुते. अंबाबाई नमोस्तुते. करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. अंबाबाई नमोस्तुते. करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. अंबाबाई नमोस्तुते. करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. अंबाबाई नमोस्तुते. महालक्ष्मी नमोस्तुते. सुजितने तेव्हा रिपोर्ट मॅनेज केले म्हणजे खूप मोठं कारस्थान केलं असावं. अनेकांना हाताशी धरलं होतं रिपोर्ट बदलताना. स्वानंदी, सुजितने फक्त तुमच्या शरीरावर अत्याचार केला नव्हता, तो अत्याचार तुमच्या मनावर, तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि आत्मविश्वासावर केला होता. त्या एका घटनेने तुमचं सगळं आयुष्य बदलून गेलं. काय आणि किती सहन केलं तुम्ही. लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्यावर तुम्हाला भोगावं लागलेली बदनामी, तुम्हाला सोडावं लागलेलं तुमचं गाव, तुमची माणसं, सगळ्या समाजाने तुम्हाला दूर लोटलं, दूषणं लावली, पण तुम्ही कधीच कोणाला बोल लावले नाही. आयुष्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. सगळं सहन करत राहिला. स्वतःवर कधीच कोणाला संशय येऊ नये म्हणून सुजितने दुष्यंतला पेरला. एकदा का स्वानंदी आणि दुष्यंतचं लग्न झालं की विषय संपेल म्हणून आता सगळं लक्षात येत आहे. पण सुजित एकटा इतकं सगळं प्लॅन नाही करू शकत. त्याचा तेवढा वकूब नाहीये. महालक्ष्मी नमोस्तुते. अंबाबाई नमोस्तुते. स्वानंदी, देवी आईने तुमच्या पूजेचं फळ दिलंय. तुमचा अपराधी सापडलाय. काय करू मी. हे सत्य स्वानंदीला सांगितलं आणि त्यांना त्रास झाला तर. सुजित, आज मी तुला सोडणार नाही. मणी असं अचानक उठून काही न सांगता कुठे गेला असेल. महालक्ष्मी नमोस्तुते. अंबाबाई नमोस्तुते. करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. अरे ये मणी ये, दे फाईल दे.
सॉरी. कळतंय मला तुला पूजेत नाही यावं लागलं, चिडचिड झाली असेल, पण फाईल महत्वाची होती. मणी, ही फाईल नको आहे, दुसरी फाईल लागणार. तू चुकून ही फाईल घेऊन आलास. तू पटकन घरी जा. काय आलं आता? तू चुकीची फाईल आणली, माझ्यावर का चिडतोयस? तुला परत घरी जावं लागणार. म्हणे मी फाईल मागतोय तुझ्याकडे, किडनी नाही मागत आहे. तू आमच्यापासून काही लपवतोय सुजित? मी लपवतोय काय नाही म्हणी. तुला तर माहिती आहे ना, माझा लाईफ म्हणजे इट्स अन ओपन बुक. कोणी या, कुठलंही पान उघडा, काहीही वाचा, काही लपवत नाहीये मी. तू आम्हा सगळ्यांपासून काही लपवतोय का सुजित? म्हणी काय लपवणार आहे मी? माझं आयुष्य घरच्यांपेक्षा तुला जास्त ठाऊक आहे. माझ्या पार्ट्या, दारू पार्ट्या, माझ्या आयुष्यातल्या मुली, सगळं ते ठाऊक आहे तुला. काय लपवणार मी? स्वानंदीवर बलात्कार तू केलास ना सुजित? काय 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 बोलतोयस म्हणे? दारू पिऊन आलायस का? कुठली नशा केली आहे? तुला तरी कळतंय का काय बोलतोयस तू? प्लीज तोंड सांभाळून बोल. ओके? डीएनए रिपोर्ट्स. इतके दिवस हेच लपवण्याचा प्रयत्न करत होतास ना, आता सापडलेत ते. तू स्वानंदीचा गुन्हेगार आहे हे सिद्ध झालंय आता. स्वानंदीच्या आयुष्याची माती केलीस तू. एका हसत्या खेळत्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. तुला जेलमध्ये खडी फोडायला नाही पाठवलं तर नाव असं म्हणी नाही. जे जे स्वानंदीने भोगलंय ते भोगायला तयार राहा. हे आरोप काय करतोस तू माझ्यावर? काय रस्त्यावरचा मवाली वाटलो का मी तुला सगळं गप्पपणे ऐकून घ्यायला? सुजित सरपोतदार आहे मी, खासदार सरपोतदारांचा मुलगा आहे मी. म्हणून जिवंत आहेस? साहेबांचा मुलगा आहेस म्हणून जिवंत आहे, नाही तर कधीच खून केला असता तुझा. जीव घेणार तू माझा? जीव घेणार तू माझा? आवाज चढवून गुन्हा लपत नाही सुजित. तुझ्यापेक्षा मोठ्या आवाजात हा रिपोर्ट सांगतोय की तू गुन्हेगार आहेस. का केलं स्वानंदी सोबत तू असं? तुझ्या एका कृतीमुळे त्यांना काय काय भोगावं लागलं याची कल्पना आहे का तुला? तू कल्पना करूही शकत नाही सुजित. कोण होते रे स्वानंदी? एक अत्यंत साधी मुलगी, एखाद्या मुंगीला सुद्धा चिरडलं नसेल इतकी निष्पाप मुलगी आहे ती. आणि तू, तुझ्याकडे पैसा, गाड्या घोड्या, पार्ट्या सगळं आहे, अनेक मैत्रिणी आहेत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तत्पर असलेल्या मुली होत्या तुझ्याकडे. एवढं सगळं असताना त्या बिचारा स्वानंदीचं आयुष्य उद्ध्वस्त करायची, त्यांची आबरू लुटायची काय गरज होती सुजित? मुळात स्वानंदी तुला आवडणाऱ्या मुलींपैकी कधीच नव्हती. अत्यंत साधी मुलगी ती, सामान्य मुलगी, एका खेड्यातून मोठी स्वप्न घेऊन आलेली मुलगी होती ती. स्वानंदी सगळ्यांशी चांगली वागत आली, तुझ्याशी सुद्धा चांगलीच वागली ती. तू फक्त तिचा बॉस होता. ती सगळ्यांशी चांगलं वागायची, तशीच तुझ्याशी पण चांगलं वागायची. दॅट्स इट. स्वानंदीसाठी फक्त आणि फक्त काम महत्वाचं होतं. इतक्या सरळ मार्गी साध्या मुलीवर अतिप्रसंग करायचा विचार तरी कसा आला तुझ्या मनात?
तिच्यावर बलात्कार केलास तू? काय बिघडवलं होतं त्यांनी तुझं? माझं प्रेम होतं स्वानंदीवर. मी प्रेमात पडलो होतो तिच्या. रादर स्वानंदी माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी होती. तिच्या प्रेमात मी पडलो होतो. आणि तिने काय केलं? काय केलं तिने? चिडकारलं या सुजित सरपोतदारला. काय नाही केलं स्वानंदीसाठी. तिला गावात नाही इथे शहरात घेऊन आलो. नोकरी लावली, पैसा दिला, प्रत्येक वेळा तिच्या पाठीशी उभा राहिलो. तिने काय काय केलं? तिने इगो हर्ट झाला होता माझा. I was hurt, bloody hurt. मला फाटल्यावर मारत होती ती. इतकी तिची हिंमत. माझ्याकडे बघत नव्हती, माझा विचार करत नव्हती, माझ्या पैशाने इम्प्रेस होत नव्हती. काय काय चुकलं माझं? हा, मी एक टिचकी वाजवली ना की मुलींची रांग लागायची. त्या रांगेत स्वानंदी कधी कधी येऊन मी राहिलीच नाही. मला प्रश्न पडला, इतकं काय आहे हिच्यात? इतकं काय आहे हिच्यात की ही आय वॉज क्युरियस. तेच सगळं डोक्यात सुरू होतं. मला असं वाटायचं की हिला खूप माज आहे. एकदा तो माज मला उतरवायचा होता. जर या सुजित सरपोतदारला एखादी गोष्ट आवडली ना, हवी असते. सुजित, गोष्ट काय बोललास तू? गोष्ट? स्वानंदी गोष्ट वाटते तुला? बायको आहे ती माझी. थोड सांभाळून बोलायचं, नाही तर जीभ आसोडून हातात देईन. म्हणे ह्याच्या जोरात कौडतोस ना तू? हे घे सुजित. म्हणे पाप करताना भीती नाही वाटली, आता पुरावा बघून भीती वाटते. म्हणे 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 ऐक, मी तुला सोडणार नाही. का वागला तू स्वानंदी सोबत असं? म्हणे काय बिघडवलं होतं त्यांनी तुझं? मी सोडणार नाही सुजित तुला. तू म्हणे म्हणे तुझ्यासारख्या पापी माणसाला मारून मला माझे हात खराब करायचे नाहीयेत. पण मी तुला सोडणार नाही सुजित. तू तुला तुझ्या पापांची शिक्षा कायदा देईल. शिक्षा भोगायला तयार राहा सुजित. म्हणे 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 महालक्ष्मी नमोस्तुते, अंबाबाई नमोस्तुते. स्वानंदी, बराच वेळ झाला तू नामस्मरण करते. स्वानंदी, पूजा झालीये, संकल्प करून झालाय, जप सुद्धा झालाय. थोडा आराम कर, थोडं थांब. नाही मॅडम, जोवर ही देवी माझी प्रार्थना ऐकत नाही ना, तोवर मी तिचा जप करत राहणार. मी नाही थांबणार. महालक्ष्मी नमोस्तुते, अंबाबाई नमोस्तुते, करवीर निवासिनी अंबाबाई. स्वानंदी, हा वेडेपणा आहे. तू देवीला प्रार्थना केलीस ना, तू संकल्प केलायस ना, तिला माहिती आहे. तिला वेळ दे थोडासा. देवीला वेठीस धरू नये बेटा. वेठीस नाही धरत आहे हो मॅडम. ती आई आहे ना माझी. मग आईकडे जेव्हा एखादं बाळ हट्ट करतं, तेव्हा आई हट्ट पुरवते ना त्याचा.
मी बाळ आहे तिचं. ती ती पुरवेल माझा हट्ट. जोवर ती माझा हट्ट पुरवणार नाही तोवर मी तिचा जप थांबवणार नाही. मला जप करू द्या. महालक्ष्मी नमोस्तुते, अंबाबाई नमोस्तुते, करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. स्वानंदी, स्वानंदी तू उठली नाही तर तुला माझी शपथ आहे. थांबो, थोडासा आराम कर. मॅडम अहो, का करताय तुम्ही हे सगळं? नाही, उठ. मॅडम अहो, काय बोलताय तुम्ही? मॅडम अहो, ऐका माझं. मी काही ऐकणार नाही तुझं. स्वतःची नाही तर बाळाची तरी काळजी घे. मॅडम अहो, पूजा करू द्या मला. पक्षश्रेष्ठींना फाईल द्यायचे सगळे पेपर्स आहेत ना त्याच्यामध्ये? हो साहेब. एक काम कर आता तू सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जेवायला जा. हा बोला सुजितराव. डॅड 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 हो झाला. डॅड डॅड मला वाचवा डॅड प्लीज डॅड. आता काय नवीन घोळ घालून ठेवलाय तुम्ही? डॅड मणीला सगळं कळलंय डॅड. त्याला कळलंय स्वानंदीच्या भाचा बाप मीच आहे. त्याच्याकडे DNA रिपोर्ट्स आहेत डॅड. तो आता इकडे पार्टी ऑफिस मध्ये. त्याला थांबवा डॅड. तो पोलीस स्टेशनला चाललाय डॅड. डॅड प्लीज मला जेलमध्ये नाही जायचं डॅड. प्लीज प्लीज मला वाचवा डॅड. मी काही दिवस बाहेर काय आलो तर तुम्हाला स्वतः रिपोर्ट सांभाळता येत नाहीये. तो रिपोर्ट मणीच्या हातात आलाच कसा? अरे तो समजा तुला भेटायला आला होता तर मग त्याला तू थांबून का नाही घेतलंस? जाऊन का दिलंस? अरे तो तिथे असताना मला फोन करायचा ना. डॅड हे सगळं नंतर सॉर्ट आउट करूया ना आपण डॅड प्लीज. तुम्ही आता काही करून पहिले पोलीस मॅनेज करा ना डॅड प्लीज. सुजितराव एक काम करा, ताबडतोब मणीला थांबवा आणि मला थोडा तरी वेळ द्या कमिशनर साहेबांशी बोलण्यासाठी. जा पटकन जा त्याच्या मागे. तो समजा पोलीस स्टेशन मध्ये गेला, त्यांनी FIR दाखल केलं तर बस संपलंच सगळं. जा लवकर. ओके ओके डॅड. काय करायचं या सुचित्रावांचं कळत नाहीये. मणीला कसं सांभाळा? मणीला कसं सांभाळा?